आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका होणार नव्या वर्षात. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मिळणार दिलासा. भीमा नदीत विसर्ग वाढल्यानं आज बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती. आणि सोलापुरातील 2 उड्डाणपुलांच्या उभारणीला ऑक्टोबर महिन्यात होणार सुरुवात. आता घडामोडी विस्तारानं. दिवाळीच्या आसपास सोलापूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. राज्याच्या नगरविकास विभागानं प्रभाग रचना तयार करण्याला महिनाभराची मुदतवाढ दिल्यानं हा परिणाम झाला आहे. 11 जून ते 4 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम आता 11 जून ते 6 ऑक्टोबर असा लांबला आहे. अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसंच अंतिम प्रसिद्धीसाठी जवळपास 1.5 महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुका नव्या वर्षामध्येच होणार हे आता स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारनं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. जीवितहानी झाली नसेल आणि खासगी तसंच सार्वजनिक मालमत्तेचं 5 लाखांपेक्षा जास्त नुकसान झालं नसेल असे खटले या निर्णयानुसार मागे घेतले जातील. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी खटले मागे घेण्यासंबंधीचा निर्णय सरकारनं घेतल्याचं मानलं जात आहे. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत 40,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीवरील सर्व बंधारे आज पाण्याखाली जाण्याची भीती आहे. पंढरपूर इथला जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे. दरम्यान पंढरपुरात चंद्रभागा नदीतील श्री पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून उजनीतून भीमा नदीत विसर्ग कितपत सोडायचा याचं योग्य नियोजन केल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं. सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या 2 उड्डाणपुलांची 821 कोटी 5 लाखांची एकत्रित निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. येत्या 8 ऑगस्टला निविदा उघडली जाणार आहे. दरम्यान या उड्डाणपुलांच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेनं टप्पा 1 ची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून टप्पा 2च्या भूसंपादन प्रक्रियेला गती दिली आहे. उड्डाणपुलांमध्ये बाधित होणाऱ्या मिळकतींच्या भूसंपादनासाठी लागणारा साधारण 106 कोटींचा निधी सोलापूर महापालिकेकडे उपलब्ध झाल्यानं निविदा काढण्यात आली आहे. 2 उड्डाणपुलांचा विषय यातून मार्गी लागत आहे. साधारण ऑक्टोबरमध्ये उड्डाणपुलांचं काम सुरू होण्याचा अंदाज आहे. मागील 8 वर्षांपासून उड्डाणपुलांची उभारणी रखडली गेली आहे. आषाढी वारी यात्रा काळात चिखलामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 75,000 घनमीटर मुरुम वापरण्यात येत असून माळशिरससह अन्य काही भागात मुरुम अंथरण्याचं काम पूर्ण झालं असून उर्वरित ठिकाणचं काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. पालखी मार्गावर आणि पंढरपुरात 94 ठिकाणी वारकऱ्यांसाठी जलरोधक मंडपाची उभारणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 60.12 लाख चौरस फूट आकाराच्या मंडपाची सोय केली आहे. वैद्यकीय उपचार केंद्रांसह अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. चंद्रभागा नदी ठिकाणी नोंदणीकृत 230 होड्यांसह 650 जीवरक्षक उपलब्ध करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बिनतारी दळणवळण यंत्रणा बसवल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सरत्या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील निर्यातीचा आकडा 3,554 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 336 कोटींची वाढ झाली आहे. निर्यातीत सर्वाधिक 925 कोटींचा आकडा केळी पिकाचा आहे.
पुणे विभागात निर्यातीमध्ये पुणे, कोल्हापूर, साताऱ्यानंतर सोलापूर जिल्हा 4थ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या निर्यातीच्या आकडेवारीत सोलापूर जिल्ह्याचा 11वा क्रमांक लागतो आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज सकाळी 7 ते 9 या वेळेत शहरातील खंदक आणि हुतात्मा बाग इथं महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात सोलापूर शहरातील विविध संस्था, विविध मंडळं आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी सहभागी व्हावं असं आमदार देवेंद्र कोठे यांनी कळवलं आहे. आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं सोलापूर जिल्ह्यातील काही थेट गावातून एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोलापूर आगारातून 225 बस धावणार आहेत. ही सेवा 25 जून ते 11 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. एकाच गावातील 44 किंवा त्याहून अधिक भाविकांनी बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला बस सोडली जाईल. ही सुविधा घरापासून थेट पंढरपूर या संकल्पनेवर आधारित आहे. या बसमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात नेहमीप्रमाणे सवलत मिळेल. पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास अपघातमुक्त आणि सुखकर होण्यासाठी वारी दरम्यान अपघातमुक्त वारी अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ काल मोहोळमधून करण्यात आला. हे अभियान 24 तास सुरू राहणार आहे. चालू वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी त्या भागातील स्वयंसेवी संस्था तसंच सहकारी संस्था, नागरिक, मोठी रुग्णालये, रुग्णवाहिका यांची मदत घेतली जाणार आहे. या अभियानांतर्गत वारकरी पंढरपुरात येताना आणि वारी संपल्यानंतर परत जाताना वाहतुकीच्या दृष्टीनं वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. पुढील जुलै महिन्यात आषाढी एकादशी आणि मोहरम हे सण उत्सव एकाच दिवशी आले आहेत. दरम्यान दोन्ही धर्मांच्या समाज बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करून हे उत्सव शांततेत पार पाडावेत असं काल सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी सांगितलं. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शांतता समितीचे सदस्य, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, मंदिरांचे विश्वस्त आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडील 52 पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्यासंबंधी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी काढले आदेश. प्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉ. शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण. उद्या निकाल अपेक्षित. समस्त मजगे परिवाराच्या वतीनं परवा गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होडगी रस्त्यावरील आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे. प्रशांत दामले यांना देण्यात येणाऱ्या सिद्धरामप्पा भोगडे नाट्यकर्मी पुरस्काराचं वितरण गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता सोलापूरच्या डॉ. फडकुले सभागृहात होत आहे. आता तापमान. सोमवारी सोलापुरात नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 33.3, किमान 24. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. सोलापूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका होणार नव्या वर्षात. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मिळणार दिलासा. भीमा नदीत विसर्ग वाढल्यानं आज बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती. आणि सोलापुरातील 2 उड्डाणपुलांच्या उभारणीला ऑक्टोबर महिन्यात होणार सुरुवात. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
आता घडामोडी विस्तारानं. दिवाळीच्या